लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांचे प्रभाग 3 मधील उमेदवार सुनीता शिंदे, सौ पूनम मोगरे, अंबादास खैरे व हर्षद पटेल यांच्या प्रचारार्थ आज माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांनी दीपलक्ष्मी मंगल कार्यालय येथे उपस्थितांना मार्गदर्शन केले व आपल्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी कार्यकर्ते पानकर यांचाही प्रवेश सोहळा खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आज खऱ्या अर्थानं विचारांची लढाई विचारांनी जिंकली जाते. पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीचे आमचे पदाधिकारी असलेले आमचे मित्र किरणदादा पानकर यांचा आज खऱ्या अर्थानं समीर भाऊ आपले माजी खासदार समीर भाऊ भुजबळ आपले पॅनलचे नेते अंबादास भाऊ खैरे यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये परत त्यांचा प्रवेश झालेला आहे. आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो व त्यांना भावी वाढच्या शुभेच्छा देतो. तसेच आज त्यांनी आज संपूर्ण पॅनलला त्यांचा पाठिंबा जाहीर केलेला आहे. आजपासून ते प्रचाराला सुरुवातही करणार आहे, दूरदूर फिरणार आहे आणि प्रत्येक उमेदवाराच्या मागे ते खंबीरपणे उभे राहणार आहे अशी त्यांनी आज ग्वाही दिली. धन्यवाद. मी आजपर्यंत सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहतो, कार्यात सक्रिय राहतो सातत्याने आणि पूर्वश्रमीचे आमचे सहकारी अंबादास भाऊ खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून विविध प्रश्नांच्या सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत आवाज उठवला. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी सक्रिय राहिलेली आणि तोच विचारांचा पगडा माझ्यावर आधीपासून राहिलेला आहे. मी आता मध्यंतरीच्या काळात दुसऱ्या पक्षात सक्रिय होतो, तिथे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. पण कुठंतरी मला वाटलं का प्रभाग 3चा विकास जर करायचा असेल तर खऱ्या अर्थाने अंबादास भाऊ खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 3चा विकास नक्की होणार आहे. आणि आज जर आपण पाहिलं गेलं तर देशातला मुद्दा जो वृक्षतोडी संदर्भातला चालू आहे, वृक्षतोडी संदर्भातला, तिथं आपण जर पाहिलं तर भाजपचा एकही पदाधिकारी आला नाही, भाजपचा आमदार खासदार कोणी आले नाही, भाजपचे नगरसेवक आले नाही. जे नगरसेवक 5 वर्षात कुठल्या लपून बसलेले ते हे सगळे नागरिक सांगतील तुम्हाला. कोविडच्या काळात अंबादास भाऊ खैरे असतील, पूनमताई मोगरे असतील, सुनीताताई शिंदे असतील, हर्षद भाऊ पटेल असतील, या सर्वांनी जे काम केलेले कोविडच्या दरम्यान, हे कोविडचं हे संकट सर्वांसाठी मोठं संकट होतं आणि या संकट काळात जो मदतीला धावतो तो लोकांच्या लक्षात राहतो. आणि यासाठी मी एक विचार केला, आम्ही सर्व सहकाऱ्यांचं म्हणणं आहे का जे विजयी यांना विजयासाठी विजयी शुभेच्छा दिल्या आणि यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू. आणि आत्ता त्यांचा गुलालाची तयारी बी आम्ही सुरू केलेली विजयाची. तर यापुढे सगळ्या नागरिकांना विनंती आहे, आपणही जास्तीत जास्त संख्येने यांना पाठिंबा द्यावा आणि तो मतदान रूपी पाठिंबा द्यावा ही विनंती. यावेळी खासदार समीर भाऊ भुजबळ यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अंबादास खैरे, सुनीता शिंदे, पूनम मोगरे, हर्षद पटेल, दिगंबर मोगरे यांनी सत्कार केला. यावेळी बोलताना माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांनी सांगितले, सभा किंवा अशी काही मीटिंग नाही, परंतु एक प्रवेश घ्यायचा होता पानकरचा, त्याच्यामुळे मी खास करून इथे ऑफिसमध्ये आलो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या प्रभागामध्ये जे आहे पूनमताई मोगरे, सुनीताताई शिंदे, हर्षद पटेलजी आणि अंबादास खैरे हे प्रभाग 3चे जे आहेत हे उमेदवार आहेत. आपण सर्व कार्यकर्ते जे आहे अहोरात्र मेहनत घेत आहात, परंतु आता फक्त 7-8 दिवस बाकी आहे. वाट पुढच्या गुरुवारी वोटिंग आहे आणि 13 तारखेपर्यंत प्रचार करायचा आहे. तर आपल्याला हातात असलेले सर्व जेवढे काही दिवस आहे तेवढे जे आहे आपल्याला प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपली माहिती देणं, पॅम्पलेट वाटणं, आपल्या उमेदवारांचा परिचय देणं आणि आपल्या विभागामध्ये या भागामध्ये जो काय आपल्याला लोकांना जे सहकार्य करायचे आहे, त्यांना जी काही मदत करायची आहे, येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या सुखादुःखामध्ये जे आहे आपल्याला उभं राहायचं आहे. आणि ही काय आपण उमेदवार दिलेले आहे सर्व कार्यक्षम आहेत, जनतेमध्ये राहणारे आहेत, जनतेमध्ये जे आहे त्यांची ती नाळ जोडलेली आहे, त्यांचे प्रश्न सोडवण्याची त्यांच्यामध्ये कुवत आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांनी ही युती करून जे आहे हे सर्व उमेदवार दिलेले आहेत. तर हे घराघरापर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे, लोकांची जे आहे हितगुज केलं पाहिजे, त्यांना त्यांच्याशी चर्चा करून जे आहे आपले उमेदवार कसे सक्षम आहे हे सांगण्याची आवश्यकता आहे. निश्चितपणे जे काही माझ्याकडे रिपोर्ट्स आहेत त्या माध्यमातून एवढं नक्की आहे की अतिशय चांगला प्रचार चालू आहे. आपण सर्वजण मेहनत घेत आहात, पब्लिकचा रिस्पॉन्सही फार अतिशय चांगला आहे.
कारण का प्रस्थापित जे काही लोक आहेत तिथे त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण न केल्यामुळे लोकांचा कल जो आहे आपल्या उमेदवारांकडे जास्त आहे, परंतु त्याचं मतांमध्ये रूपांतर करून घेणं हे सर्व आपलं काम आहे. ते निश्चितपणे आपण सर्वजण जे आहे पुढचे 4-5 दिवस जे आहे मन लावून काम करून आपले 4ही उमेदवार हे निवडून येतील यासाठी आपण प्रयत्न करा अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा आपल्या या 4ही उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना जय मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक.